नमस्कार, मी पंजाब डक. आजपासून परत एकदा राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे वडी नाल्याना नद्यांना पूर देखील येणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची सर्वात मोठी आणि आणीबाणीची बातमी आता अखेर समोर आली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या शेतात पिके उभी असतील, घरांमध्ये पशुधन असेल, तर हा व्हिडिओ पुढची काही मिनिटं एक सेकंदही वाया न घालवता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा नवा अंदाज अखेर समोर आला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास असणारे पंजाबराव डक यांनी पुढील काही तासांसाठी, काही दिवसांसाठी संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारा हवामान अंदाज जाहीर केला आहे. काही भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, तर काही पट्ट्यांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी डोळ्यात तेल घालून आभाळाकडे बघत होता. पण शेतकरी बांधवांनो, आता काळजी करायची गरज नाही, कारण पुढील काही तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यावर नेमकं काय संकट येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात ढगफुटी होणार, कुठे नद्यांना पूर येणार आणि कोणत्या भागात पावसाची विश्रांती असणार, त्या संपूर्ण प्रश्नाची जिल्हानिहाय कुंडली आज आपण या महाव्हिडिओमध्ये मांडणार आहोत. चला तर मग सुरू करूया प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा जिल्हानिहाय सविस्तर हवामान अंदाज. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण वळूया उत्तर महाराष्ट्राकडे. खानदेश आणि नाशिक पट्ट्यासाठी पुढील 48 ते 72 तास अतिशय धोक्याचे आणि महत्त्वाचे आहेत. यामध्ये आता बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव जिल्हा. पुढील 48 तासात जळगाव जिल्ह्यात ढगफुटीस दृश्य आणि अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. यामध्ये विशेष तालुके बघायला गेलं तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे पारोळा, रावेर, पाचोरा आणि बोदवड या तालुक्यांमध्ये पुढील 48 तासात ढगफुटीस दृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने आणि त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नुकतीच वर्तवली आहे. आता ज्या तालुक्यांमध्ये आजवर पावसाने चातकासारखी प्रतीक्षा करायला लावली होती, तिथे आता वरुण राजा धुवाधार बॅटिंग करणार आहे. शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे, पण शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. कापूस आणि केळीच्या बागायतदारांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी आता चर खोदून ठेवा. शेतकरी मित्रांनो, आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो धुळे जिल्हा. मध्य प्रदेश आणि गुजरात सीमेला लागून असल्यामुळे धुळे जिल्ह्यात पुढील 3 दिवसात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होईल. नदी नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. तापी नदीकाठच्या आणि स्थानिक नाल्यांच्या कडेला राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आतापासूनच सतर्क राहावे. आपली जनावरे नदीपात्रापासून दूर सुरक्षित ठिकाणी हलवावेत. शेतकरी मित्रांनो, आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो नंदुरबार जिल्हा. शेतकरी मित्रांनो, आता नंदुरबार आणि नाशिक नद्यांना पूर आणि घाटमाथ्यावर आणीबाणीची परिस्थिती बघा. आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो नंदुरबार जिल्हा. पावसापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळपासून पुढील 72 तासात थेट ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळेल. सीमेवरील भागात पावसाचा जोर प्रचंड राहणार असल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. आदिवासी पांड्यावरील आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. शेतकरी मित्रांनो, आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक जिल्हा. नाशिक शहर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, कळवण, सटाणा, नामपूर आणि येवला या संपूर्ण पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा आहे. शेतकरी मित्रांनो, आताच्या आलेल्या ताज्या माहितीनुसार, घडामोडीनुसार प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार या पट्ट्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज रात्रीपासून ते उद्यापर्यंत डोंगराळ भागात आणि घाटमाथ्यावर पाऊस धो धो बरसणार आहे. ओढे नाल्यांना मोठे पूर येतील. दळणवळण विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे विनाकारण प्रवास टाळा. द्राक्ष बागायतदार आणि कांदा उत्पादकांनी पिकांची विशेष काळजी घ्यावी. शेतकरी मित्रांनो, आता पुढील विभाग येतो तो म्हणजे चौथ्या क्रमांकाचा विभाग पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र. यामध्ये विशेषतः धरण क्षेत्र आणि पंढरपूर यात्रा याबद्दल प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत.
बघा आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे जिल्हा. पुण्याच्या पश्चिम भागात आणि विशेषतः खडकवासला धरण क्षेत्रात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस होणार आहे. धरण क्षेत्रातून मुसळधार पावसामुळे कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सोडण्याची दाट शक्यता आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या पाटावरील मोटारे इंजिन आताच काढून घेण्याची तयारी ठेवावी व जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे. बघा आता शेतकरी मित्रांनो 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. पुढील 3 दिवसात अहिल्यानगर जिल्ह्यातील एकही गाव पावसापासून वंचित राहणार नाही. सर्वच तालुक्यांमध्ये पिकाला नवजीवन देणारा जोरदार पाऊस बरसेल. ज्या शेतकऱ्यांची पेरणी उलटली होती किंवा पिके सुकू लागली होती त्यांच्यासाठी हा पाऊस अमृत ठरणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर जिल्हा. पंढरपूर यात्रेत जाणाऱ्या भाविकांसाठी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. पुढील 2 दिवस चांगला पाऊस असेल तर यात्रेच्या मुख्य दिवशी पंढरपुरात पिकांना पोषक ठरेल अशी रिमझिम सुरूच राहील. बघा आता शेतकरी मित्रांनो आता पुढील विभाग येतो तो म्हणजे विशेष विभाग. यामध्ये आटपाडी, कुर्डुवाडी आणि करमाळा या भागात चांगला पाऊस होईल. वारकऱ्यांनी रेनकोट किंवा छत्र्या सोबत ठेवावे असे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आताच सांगितलं आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा येतो तो म्हणजे 7व्या क्रमांकाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा. जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात विशेषतः कन्नड आणि फुलंब्री तालुक्यांमध्ये पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडेल. जळगाव सीमेला लागून असलेल्या भागात पावसाचा जोर जास्त राहील, ज्यामुळे आजवर कोरडे पडलेले छोटे मोठे तलाव पाण्याने तुडुंब आणि गच्च भरून जातील. बघा आता शेतकरी मित्रांनो 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना जिल्हा. जालना जिल्ह्याचा उत्तर भाग राजूर, गणपती परिसर, सिल्लोड, जाफराबाद आणि भोकरदन या परिसरांमध्ये पुढील 3 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. लहान तळ्यांमध्ये पाण्याची मोठी आवक पाहायला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका. बघा आता शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा येतो तो म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात पुढील 72 तासात मुसळधार पाऊस होईल. यामध्ये कडा, आष्टी या कमी पावसाच्या भागातही या काळात जोरदार पाऊस पडेल. शेतकरी मित्रांनो आता काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेल तर काही ठिकाणी ओढे नाले वाहतील. पाणी साचणाऱ्या शेतातून पाण्याचा निचरा करावा आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेतामधील पाणी साचणार नाही याची विशेष काळजी आता घ्यावी लागणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी जिल्हा. आज दुपारपासून पुढील 3 दिवसात जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ज्या भागात दिवसभर कडक ऊन पडेल तिथे सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून येतील आणि ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस होईल. पालम ही पाऊस जोरदार राहील असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आता वर्तवलेला आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्हा 12व्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा. ज्या काही गावांमध्ये अजूनही पाऊस झाला नव्हता आणि शेतकरी चिंतेत होते अशा वाशिम जिल्ह्यातील वंचित गावांमध्ये पुढील 48 तासात मुसळधार पावसाचे जोरदार पुनरागमन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो 13व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती जिल्हा. हवेचा कमी दाबाचा पट्टा अमरावतीवरून जात असल्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या आणि परवा अचलपूर, परतवाडा आणि मोर्शी या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो संतूर आणि संत्रा बागायतदारांनी सतर्क राहावे. बघा आता शेतकरी मित्रांनो 14व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्हा. शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 72 तासात अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे, पण त्याचबरोबर सकल भागात पाणी साचू देऊ नका, नाहीतर पिकांची मुळे कुजतील आणि त्याचबरोबर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. बघा आता शेतकरी मित्रांनो 15व्या क्रमांकाचा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा जिल्हा. पण व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत बघायला विसरू नका, कारण काही महत्त्वाच्या गोष्टी आता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना सांगितलेले आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो 15व्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे
सांगली व कोल्हापूर जिल्हा. कोल्हापुरात सध्या पाऊस सुरूच आहे आणि तो तसाच चालू राहणार आहे. सांगली जिल्ह्यात ही पुढील 3 दिवसात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा ठरणार आहे. बघा आता शेतकरी बांधवांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काय सांगितलंय, नेमकं शेतकऱ्यांना काय सांगितलंय, आता कान देऊन नीट ऐका. हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत बघण्याचा सर्वात मोठा फायदा आता तुम्हाला होणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी केवळ पुढील 3 दिवसातच नाही तर त्या पुढील संपूर्ण आठवड्याचा मास्टर प्लॅन सांगितला आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा धुवाधार पाऊस झाल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल. म्हणजेच निसर्ग आपल्याला पिकांची कोळपणी आणि खते देण्यासाठी वेळ देणार आहे. काही दिवस ऊन पडेल आणि पाऊस थोडी विश्रांती घेईल. पण खरी गंमत पुढे आहे. दुसरी मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुढील आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा संपूर्ण राज्यामध्ये पावसाची दुसरी जोरदार फेरी आता या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि या दुसऱ्या फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र पाणीच पाणी होईल. त्यामुळे ज्यांची कामे बाकी आहेत त्यांनी या विश्रांतीच्या काळात ती उरकून घ्यावेत, असा अंदाज आणि इशारा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितला आहे. शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डक यांच्या या अंदाजामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. शेतकरी मित्रांनो, जरी काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती वाटत असली तरी निसर्ग कोणावरही अन्याय करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात ओलाचिंब होणार आहे. नंबर 1, हवामानात अचानक काही मोठा बदल झाला तर आम्ही त्वरित दुसरा मेसेज किंवा व्हिडिओ तयार करून सर्वात आधी अपडेट करू. बघा आता शेतकरी मित्रांनो, नंबर 2, विजा चमकत असताना मोबाईलचा वापर टाळा. मोठ्या झाडांचा किंवा पत्र्यांचा शेडचा आसरा घेऊ नका. शेतकरी मित्रांनो, आता पंजाबराव डक यांनी तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आपल्या मौल्यवान पशुधनाला पुराच्या पाण्यापासून आणि दलदलीपासून दूर ठेवा. बळीराजांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि पंजाबरावांचा अचूक अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता तुमच्या व्हॉट्सअपवरील सर्व शेतकरी बांधवांना, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच हवामान अपडेटसाठी, महत्त्वाच्या अंदाजासाठी, शेतकरी मित्रांसाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच व्हिडिओ बनवत असतो. शेतकरी मित्रांनो, असेच व्हिडिओ जर पुढील काही काळांमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, समजून उमजून घ्यायचे असतील तर आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची काय परिस्थिती आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.